गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः। आजच्या काल्याच्या प्रसंगी जमलेले लहान थोर वयोवृद्ध आणि माता पिता आणि बंधू, मी प्रथम माझ्या पांबराच्या वतीनं वयोवृद्ध मंडळीला साष्टांग नमस्कार करतो। व्यासपीठावर ज्यांची सेवा होती असे आदरणीय रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या मुखातून तुम्ही भगवान कृष्णाचं वर्णन ऐकलं, ज्यांच्यामुळं या आश्रमाची गगनावरी गेला असे असणारे आदरणीय वंदनीय कृष्णजी बाबा यांच्या विचारांना आणि संस्कारांना तुम्ही आम्ही इथं या जमा झालो आणि या रोपट्याला पाणी घालणारे आदरणीय आपले प्रभाकर महाराज शास्त्री यांना सुद्धा खूप 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 धन्यवाद देतो। महाराज, मी आज 3 महिन्याच्या बाद आश्रमाच्या बाहेर निघलो। काय 3 महिन्यापासून आश्रमापासून मी बाहेर गेलो नाही, कारण आमचा निर्णय आहे की मंदिराचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठं जायचं नाही। पण खरोखर आज योगायोग संत मिलन को जाइए तजकर माया अभिमान, एक एक पग पृथ्वी पे धरी कोटी एक समान। खरोखर म्हणजे आज तुम्ही लोक आणि व्यासपीठावर भेटलेले सर्व संत मंडळी, यामुळं असं वाटलं का कोटी यज्ञाचं दर्शन झालं। मित्रांनो, सप्त्यामध्ये गेल्यानंतर आणि सप्त्यातून घरी आल्यानंतर मी पांबर नेहमी सांगत असतो, तुमच्या आमच्यामध्ये परिवर्तन होणं जरुरीचं आहे। काय सगळे म्हणते गौ भक्त झाले पाहिजे, सर्व म्हणते ह्या देशात गौ कटली नाही पाहिजे, देश भटला नाही पाहिजे। पण मी पांबर नेहमी सांगत असतो, मित्रांनो, ज्या टायमाला घराघरात गाय होईल, गावागावात गौशाळा होईल, त्या टायमाला भारत देश कृषीप्रधान होईल। काय पण माणसाची परिस्थिती वेगळी होत चालली। कोणी म्हणतं तुळशीला पाणी घाला, कोणी म्हणतं गाईची सेवा करा। पण मित्रांनो, मी पांबर तुम्हाला सांगतो कळकळीनं, तुम्ही आचरणात आणा, त्या टायमाला या गोष्टी घडतील। काय पण जोपर्यंत तुम्ही आम्ही आचरणात आणणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी खूप कठीण आहे। दुसरी गोष्ट, लोक म्हणते गौशाळेमध्ये जाऊ, गाईचं दर्शन करू। पण मित्रांनो, या देशामध्ये या देशाची संस्कृती आहे, घरामध्ये आई असली पाहिजे आणि कोठ्यामध्ये गाई असली पाहिजे आणि शेतामध्ये भाई असला पाहिजे। त्या टायमाला त्याची कमाई म्हणजे देश उज्ज्वल कमाई आजमावण्यासारखी आहे मित्रांनो। पण जर कधी उलट जर झालं तर खूप कठीण होऊ शकतं। त्याच्यामुळं तुम्हाला एकच कळकळीची विनंती का गाईवर प्रेम करताना नुसतं मुखाना प्रेम करू नका, आचरणातून प्रेम करा आणि अंतकरणातून प्रेम करा। त्या टायमाला काही गोष्टी शक्य होऊ शकत्या। मी पांबर नेहमी सांगत असतो, जिसके घर में साला खेत में नाला, काय त्याची बर्बादीची लक्षणाची आजमाई। तर मित्रांनो, या संस्काराला आणि संस्कृतीला जर कधी हिंदू म्हणून जर जगत असेल तर हिंदूचा केंद्रबिंदू जागी करून गायीवर थोडं प्रेम केलं पाहिजे, गौशाळेमध्ये जाऊन सेवा केली पाहिजे। काय नाही जर ध्यान देता आलं गौशाळेला तर मित्रांनो, कमीत कमी एक पवटा आणि उचलण्याची मानसिकता तुमच्यामध्ये असली पाहिजे। काय जर कधी तुमची आमची मानसिकता जर श्रमदान करण्याची जर नसेल तर मी पांबर नेहमी सांगत असतो, काय धनाला किडा आणि शरीराला पिडा लागू नये म्हणून आपल्या शरीरातला आणि आपल्या कमाईतला तिसरा हिस्सा आपण धर्माकरता दान केला पाहिजे। काय धर्म काय चीज आहे, नुसतं धर्म म्हणून जमणार नाही। धर्माचं पालन करणं लागल, धर्माचं आचरण मानणं लागल। त्या टायमाला धर्माची व्याख्या तुम्हाला मला समजेल ना बाप्पा हो। जर कधी तुम्ही जर गौशाळेत आले, गौशाळेमध्ये येऊन प्रभाकर महाराजांच्या गौशाळेमध्ये येऊन नुसता झाडू बिडून जर मारला, एखाद्या गाईची तब्येतची जाणपूस जर केली तर 100% तुम्हाला मला गाईचं पुण्य लाभू शकतं। पण तुम्ही आम्ही जर म्हणत असेल आपण गौशाळेमध्ये नुसतं गोकुळ अष्टमीला जाऊ आणि पाळणा म्हणून वापस येऊ, तर मी अशा लोकांना सांगतो की तुम्ही तर पाळणा तिकडेच बांधा। काय त्यामुळं नुसतं बोलून जमणार नाही, तुम्ही आम्ही आचरणात आणू, त्या टाइमाला जमान। मंदिर तो बहुत हो गए पर मंदिर में जाने वाले के दिल बहुत छोटे हो गए। काय तुमचे आमचे मन ज्या टायमाला धैर्यानं मोठे होते
त्या टायमाला तुम्ही आम्ही या धर्माची व्याख्या तुम्हाला समजन नाही बाप्पा हो. जर धर्मावर जर अन्याय होत असेल त्या टायमाला आपण तुम्ही आम्ही जागृतीचे लक्षणं बनवले पाहिजे. सगळे म्हणते धर्म संकटात आहे काय, हिंदू खतरे में. अरे मित्र हो, हिंदू खतरे में तो तू क्यों खतरे में जा रहा काय, तू भी जागी हो. आणि हिंदू जर खतरे नाही तर त्याच्यावर काय नेमकं, त्याच्यावर काय चिंतेचे लक्षण आहे, त्याच्यावर काय दुःखाचे लक्षण आहे, त्याच्यात थोडं सहभागी हो. त्या टायमाला तुला सर्व काही पांडुरंगाचा आशीर्वाद भेटल. कृष्णाजी बाबांना बी हेच आवडत होतं मित्रांनो, गोरगरिबावर प्रेम करा, गायीवर प्रेम करा, झाडावर प्रेम करा आणि जिवंत माणसामध्ये तुम्ही कृष्णवाजी बाबा म्हणून बघा, तुम्हाला 100% बाबा भेटल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही असे लोक झालात काय, माणूस जिवंत आहे तोपर्यंत नफरत करता आणि मेल्याच्या बाद 500 रुपयाचा हात खडेश्वरी बाबाला घेऊन जाता. त्यामुळं तुम्हाला मी एकच सांगतो मित्रांनो, जिवंतपणे माणसावर प्रेम करत चला. मेल्यानंतर पंढरपूर, काशी आणि पैठण दाखवण्याचा प्रयत्न करू नका. हे फक्त दिखावा आहे बरं का, हो फक्त दिखावा आहे. जोपर्यंत हॉस्पिटल मध्ये जातो माणूस तोपर्यंत माणसाने माणसावर प्रेम करावं आणि माणसातला देव माणसाने ओळखला त्याच टायमाला कृष्णाजी बाबांचं दर्शन तुम्हाला होईल मित्रांनो. जो व्यक्ती इथं श्रमदान करीत असल, जे अन्नदान करीत असल काय, त्या माणसाला मी हृदयापासून धन्यवाद देतो. त्यांना खरोखर श्रीराम प्रभू आशीर्वाद देऊ. कारण मित्रांनो, या देशामध्ये जो संस्कृतीचं पालन करीन त्याला भारत माता आशीर्वाद देईन. त्यामुळं मी ज्यादा न बोलता, सागर में पानी बहुत है, घाघर में समाया नहीं जा सकता. समय के अनुसार बहुत कुछ कहना है पर कहे भी नहीं जा सकता. जो राम का नहीं वो हमारे किसी काम का नहीं. कारण राम मंदिर हे ऐतिहासिक बनवून राहिलं आणि ऐतिहासिक तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बनणार आहे, एवढं मी लक्षात ठेवा. कारण जवळपास 50% मध्ये काम आलेलं आहे आणि राहिलेलं काम ते मी थोड्या दिवसात होईल. कारण राम हे सगळ्याचे आणि राम हृदयामध्ये, सगळ्यांच्या हृदयामध्ये राम जागृत होणं हे सगळ्यात मोठं काम आहे. जिवंत माणसावर रामावर प्रेम करणं हे मी सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. त्यामुळं तुमचं सर्व पंचकृषीतल्या मंडळीचं मनापासून आभार मानतो. आदरणीय आमचे प्रदीप सर, डॉक्टर सर, त्यांची बी खूप दिवसानंतर आमची शिबिरामध्ये भेट झाली, योगायोगा भेट झाली. त्यांना खूप धन्यवाद देतो कारण ते बी त्यांचं सामाजिक कार्यामध्ये खूप मोठा वाटा असतो. जय श्रीराम मंडळी, या आश्रमामध्ये ज्या ज्या वस्तूची सहकार्य करता येईल त्या वस्तूचं तुम्ही आम्ही सहकार्य करीत चला. कारण मित्रांनो, प्रभाकर महाराज राहणार नाही, तुम्ही राहणार नाही, मी पांबर राहणार नाही, पण तुम्ही जे धर्माकरता जे काम केलं हे 100% राहील, एवढं लक्षात ठेवा. जेवढं बोललं तेवढं करी जा, एवढं हात जोडून विनंती तुम्हाला. काय शब्द हे शस्त्र आहे, सांभाळून देत जा, सांभाळून घेत जा. काय शस्त्र जर सुटलं तर परत वापस येत नाही, ते बोजाळ झाल्याशिवाय जात नाही. त्यामुळं जय श्रीराम मंडळी, जय श्रीराम.